तर युद्धाचा उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे। नवी मुंबईतील 50% कारखाने हे बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत। ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्रातल्या 4,500 कंपन्यांना याचा फटका बसलाय। सुमारे 10 लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती ही व्यक्त होतीये। सध्या निर्यात बंद आहे, कच्चा माल हा कारखान्यामध्ये पोहोचत नाहीये, त्यामुळे हे कारखाने बंद होण्याची भीती व्यक्त होतीये। कंपनी पुढे काय चालणार आहे? आता वार समजा महिन्याभर थांबलं किंवा दीड महिने थांबलं, पण पुढे वर्कर कुठे थांबणार? हे वर्कर सगळे पळून जाणार, कारण त्याला जेवणाचा मेन जो आहे, जेवणाचा जो प्रश्न आहे तो मोठा प्रश्न आहे। आम्ही पगार देऊ कसंही करून, पण त्याला गॅसच नाही मिळत, हे नाही, चुला किती दिवस चालवणार? चुला करायला तो भाड्याने झोपडपट्टी असते, कुठे तिकडे आग लागायची चान्सेस आहेत। तर वर्कर लोकांची जी परिस्थिती आहे ती एकदम विकट आहे आणि त्यामुळे ते इकडून पळून जायच्या मार्गावर आहे, हे वर्कर स्वतः बोलत आहेत।